नमस्कार. गरमीच्या दिवसांमध्ये जेवण जास्त जात नसल्याने रोज भाजी काय बनवावी याचाच विचार करावा लागतो. तर आज मी बनवणार आहे रस्सेदार चमचमीत असं भरलं दोडकं. दोडक्याची भाजी म्हटलं तर बहुतेक जण ही भाजी खायला कंटाळा करतात, पण अशा पद्धतीची दोडक्याची भाजी जर का तुम्ही बनवाल तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही भाजी नक्कीच आवडीने खातील. जेवताना 2 घास जास्तच जातील एवढी ही भाजी टेस्टी बनून तयार होते. तर या भाजीसाठी सुरुवातीला मी शेंगदाणे भाजून घेणार आहे. तर इथे मी मोठी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत. गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवून हे शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घ्यायचे. या शेंगदाण्यांवर हलकेसे काळे डाग येईपर्यंत हे छान असे भाजून घ्यायचे. तर इथे शेंगदाणे भाजून झालेत. आता मी यांना एका डिश मध्ये काढून घेते. त्याच कढईमध्ये मी सुकं खोबरं भाजून घेणार आहे. तर इथे मी लहान अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलंय. हे खोबरं सुद्धा हलकसं भाजून झालं की यामध्ये 15-16 लसणीच्या पाकळ्या घालून 1 इंच अद्रकाचे बारीक तुकडे घालून घ्यायचे. सुकं खोबरं करपू नये म्हणून चमच्याने सारखं ढवळत राहायचे. हे सर्व काही चांगलं भाजत आल्यावर यामध्ये 2 चमचे सफेद तीळ घालून घ्यायचे. आता इथे गॅसची फ्लेम स्लो करून हे सर्व छान असं भाजून घेऊया. सुकं खोबरं आणि सफेद तीळ गॅसची फ्लेम ही स्लो ठेवून छान असं खरपूस भाजलं की या भाजीला चव अजून छान येते. हे सर्व चांगलं भाजून झालेलं आहे. आता मी हे सर्व थोडा वेळ थंड होण्यास ठेवून देणार आहे. तोपर्यंत मी इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे जे भाजले होते त्यावरील साली काढून ते मी या मिक्सरच्या भांड्यामधून फिरून घेणार आहे. तर इथे मी शेंगदाणे एकदम बारीक न करता जरा जाडसरच फिरून घेतलेत. आता हे बारीक केलेले शेंगदाणे एका डिशमध्ये काढून त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हा मसाला बारीक करून घेणार आहे. भाजलेले सुकं खोबरं, सफेद तीळ आणि अद्रक लसूण हे मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले. वरून यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आता हे वाटण पाणी न घालता एकदम असं बारीक वाटून घ्यायचंय. तर इथे मी अजिबात पाणी न घालता हे छान असं बारीक वाटून घेतले. इथे मी एका डिशमध्ये बारीक केलेले शेंगदाणे घेऊन त्यामध्ये हे बारीक केलेलं वाटण घालून घेते. आता यामध्ये काही सुके मसाले घालून घेणार आहे. सुक्या मसाल्यांमध्ये अर्धा चमचा रेड चिली पावडर घालून अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे. त्यानंतर अर्धा चमचा काळा मसाला घालून पाव चमचा हळद घालायची आहे. वरून आता अर्धा चमचा धना पावडर घालून चवीनुसार मीठ घालायचं आहे. यामध्ये आता 2 चमचे तेल घालून घ्यायचे. तेलाऐवजी थोडंसं पाणी जरी घेतलं तरी सुद्धा चालेल. हे सर्व आता हाताने चांगलं मिक्स करून घेऊया. तर हा भाजीचा छान असा मसाला तयार झाला आहे. तर ही दोडक्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी 2 दोडके घेतलेत. दोडके मध्ये असे कट केल्याने यावरील शिरा काढायला सहज सोपे जाईल. तर सगळ्या साली न काढता फक्त यावरील शिरा काढून घ्यायच्या आहेत, कारण ते लवकर शिजल्या जात नाही. आता याचे दोन्ही साईड कट करून घेऊया. या दोडक्यावरील संपूर्ण साली न काढता यावरील फक्त शिरा काढायचे आहेत. साली जर का सगळ्या काढून घेतल्या तर हे दोडके शिजताना जास्त प्रमाणात शिजतील. तर अशा प्रकारे सर्व दोडक्यांवरील शिरा काढून घ्यायचे आहेत. आता हे असे थोड्या अंतरावर कट करून यांचे असे पीसेस करून घ्यायचे आहेत. या प्रत्येक फोडीला उभी आणि आडवी अशी चीर द्यायची आहे. जसे आपण भरले वांगे करतो त्या वांग्यांना जसं आपण चीर देतो अगदी तसंच हे सुद्धा कट करून घ्यायचे. आता आपल्याला हा मसाला यामध्ये भरायचा आहे. या भाजीला रंग छान येण्यासाठी मी वरून अर्धा चमचा काश्मीरी रेड चिली पावडर घातली आहे. ती सुद्धा या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे. आता प्रत्येक दोडक्याच्या पीसेसमध्ये हा मसाला चांगला गच्च भरून घ्यायचा आहे. हलकसं प्रेस करत करत हा मसाला शेवटपर्यंत चांगला भरून घ्यायचा आहे. सुरुवातीला या मसाल्यामध्ये तेल घातलेलं आहे, त्यामुळे हा मसाला थोडा ओलसर आहे. असा ओलसर मसाला दोडक्यामधून जास्त बाहेर न येता आतमध्ये गच्च भरलेला राहतो. त्यामुळे दोडका शिजताना त्याच्या आतल्या बाजूस मसाला छान असा मुरतो आणि या दोडक्याच्या फोडी खायला सुद्धा खूप छान लागतात. सर्व दोडक्यांच्या पीसेसमध्ये हा मसाला चांगला गच्च असा भरून घेतला आहे. आता उरलेला मसाला हा मी भाजीमध्ये घालून घेणार आहे. त्यामुळे भाजीची ग्रेव्ही ही थोडीशी घट्ट होईल. तर आता या भाजीला फोडणी देण्यासाठी मी इथे गॅसच्या मिडियम फ्लेमवर कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतले. तेल हलकसं गरम झाल्यावर त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालून घेतली. मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये 1 चमचा जिरे घातले. नंतर 9 ते 10 लसणीच्या पाकळ्या ठेचून घातल्या आहेत. वरून पाव चमचा हिंग घालून घ्यायचे. हे सर्व तेलामध्ये चांगलं मिक्स करून वरून 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची आहेत. आता मी यामध्ये 1 मोठा कांदा बारीक चिरून घातलाय. तो सुद्धा या तेलामध्ये चांगला फ्राय करून घेऊया. या कांद्याचा कलर हलकासा सोनेरी होईपर्यंत हा कांदा तेलामध्ये परतत राहायचा आहे. तर इथे कांद्याचा कलर चेंज झालेला आहे.
आता आपण यामध्ये भरलेली दोडकी घालून घेऊया। तर हे सर्व दोडके यामध्ये घातल्यावर त्याचा जो मसाला साईडला ठेवला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे। या मसाल्यामध्ये हे सर्व दोडके चांगले मिक्स करून घ्यायचे। हा मसाला या भाजीमध्ये घातल्याने या भाजीची ग्रेव्ही जरा घट्ट होईल आणि या ग्रेव्हीमुळे भाजी खूप टेस्टी लागेल। तर असं हे सर्व चांगलं मिक्स केल्यावर यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचे। तर हे पाणी तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त प्रमाणात घालायचे। पाणी घालताना शक्यतो गरम पाणीच घालायचं आहे। या गरम पाण्यामुळे भाजीला तरी खूप छान येते। आता हे सगळं मिक्स केल्यावर यावर झाकण ठेवून ही भाजी थोडा वेळ अशी शिजून घ्यायची आहे। तर मध्ये एकदा किंवा दोनदा तरी ही भाजी चमच्याने चांगली हलवून घ्यायची आहे। तर इथे 6 ते 7 मिनिटे झालेली आहेत। तर आता या भाजीवरील झाकण काढून बघूया। तर इथे भाजीला छान अशी तरी येऊन ही भाजी मस्त शिजली आहे। आता वरून मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते। दोडके जास्त प्रमाणात शिजले तर भाजीची चव निघून जाईल, यासाठी ही भाजी जास्त प्रमाणात शिजवायची नाहीये। तर अशी ही आपली मस्त चमचमीत दोडक्याची भाजी बनवून तयार झाली आहे। तर पुन्हा भेटूया अशाच एका छान अशा रेसिपी सोबत। धन्यवाद।